बघा आज तुम्हाला शिकवायचं आहे चॅप्टर 5 डिप्थॉंग्स. डिप्थॉंग्स म्हणजे काय त्याची पहिल्या ओळीमध्ये डेफिनेशन दिलेली. अ डिप्थॉंग इज अ युनियन ऑफ टू वोवेल साऊंड्स इन वन सिलेबल. आपण आतापर्यंत सिंगल वोवेल शिकलो. बघा ॲ एकच डॉट किंवा ए एकच डॉट. असं कधी झालं होतं का एक कॉन्सोनंट होता आणि त्याला असे एका साईडला दोन वोवेल आले, फर्स्ट प्लेसचा पण आला सेकंडचा पण आला, किंवा एक कॉन्सोनंट आहे त्याला एका ठिकाणी फर्स्ट प्लेसचा वोवेल आला एका ठिकाणी थर्डचा आला, असं कधीही झालेलं नाही. किंवा इथे डॉटचा आला इथे डॅशचा आला, असं कधीही झालेलं नाही. वोवेल दोन आले पण कुठे आले अकॅडमी असे इथे इथे, पण एका साईडला एकच वोवेल आला त्याला काय म्हणतो आपण सिंगल वोवेल. त्याला काय म्हणतो आपण सिंगल वोवेल. आता या डेफिनेशन मध्ये जे दिलंय टू वोवेल साऊंड्स इन वन सिलेबल म्हणजे सलग दोन वोवेल येणे. सलग दोन वोवेल येणे म्हणजे काय अशा पद्धतीचे येणे की एका कॉन्सोनंटच्या नंतर किंवा अगोदर सलग दोन वोवेल येणे याला म्हणतात डिप्थॉंग्स. मग जसे 12 वोवेल होते आपल्याकडे 12 प्रकारचे 12 स्वर, तसे डिप्थॉंग आहेत 4. कोणकोणते बघा. आणि त्याचे उच्चार स्पष्ट उच्चार आहेत, त्यालाही नाव आहेत, त्यालाही प्लेस आहे आणि आपण ते चेंज नाही करू शकत. जसं आहे तसाच त्याचा वापर करायचा आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडतो बघा नेमकं दोन स्वर कोणते, आहे की नाही. आ असेल का त्याच्यानंतर ई असेल का, उ असेल का त्याच्यानंतर ए असेल का, तर असं नाही. फिक्स दिलेले त्यांनी, त्याच्यामुळे आपला ताण कमी होतो अभ्यास करण्याचा. फिक्स वोवेल आहेत सलग दोन येणारे, त्याचे फक्त आपल्याला उच्चार लक्षात ठेवायचे. बघा त्याचे उच्चार काय. जसे 12 स्वर आहेत तसे डिप्थॉंग्स आहेत 4. किती आहेत 4. अजून थोडे इकडे घेते. पहिला आहे आय, दुसरा आहे औ, तिसरा आहे ऑय आणि चौथा आहे यू. बघा हा दिसायला एकच आहे आय. उच्चार कसा होतो याचा, वरती लिहिते उच्चार खाली आपल्याला जागा राहील परत. आय किंवा आई हा जरी दिसायला सिंगल असेल तरी उच्चारामध्ये त्याच्या दोन स्वर आहेत. आऊ मध्ये तर ऑलरेडी दोन स्वर आहेतच, आऊ आ आणि उ. ऑय मध्ये सुद्धा दोन स्वर आहेत. य जरी दिसला तरी तुम्हाला माहिती आहे य मध्ये मिक्स काय असतो अ असतो. अ स्वर आपला प्रत्येक अक्षरामध्ये अ मिक्स असतो, म्हणजे इथे सुद्धा दोन स्वर आले अ आणि अ असं समजू आपण. यू जरी दिसायला सिंगल असला तरी यामध्ये सुद्धा दोन उच्चार आहेत इऊ इऊ असे दोन उच्चार होतात. ठीक आहे. ई आणि उ असा मिळून काय होतो यू हा उच्चार होतो. तर हे आहेत आपले 4 डिप्थॉंग. यांचा वापर करायचा अगदी स्वरासारखा आय आऊ ऑय यू. हे सुद्धा आपल्याला सिक्वेन्सनीच पाठ करायचं आहे. जसं आपण ॲ ए ई अ अ उ हे स्वर पाठ केले होते, याचे सुद्धा सिक्वेन्स आहे आय आऊ ऑय यू. म्हणून लेखकाने एक वाक्य दिलंय पुस्तकामध्ये. जसं आपण दॅट पेन इज नॉट मच गुड पाठ केलं होतं, इथे काय पाठ करायचे वाक्य आय नाऊ एन्जॉय म्युझिक. आय नाऊ एन्जॉय म्युझिक. आय मध्ये आय, नाऊ मध्ये आऊ, एन्जॉय मध्ये जॉय, ऑय म्युझिक म्यू यू. अशा पद्धतीने याची सिक्वेन्स लक्षात राहण्यासाठी तुम्हाला वाक्य पाठ करायचं आहे आय नाऊ एन्जॉय म्युझिक. बरं या डिप्थॉंगची किंवा याला आपण थोडक्यात स्वर म्हणू, याची प्लेस काय किंवा याचं चिन्ह काय. आपण जे चिन्ह काय शिकलो डॉट डॅश. ज्या वेळेस असे दोन स्वर येतील त्यातला एखादा स्वर डॉटचा असेल एखादा डॅशचा असेल. इथेच उदाहरण घ्या ना, आ आहे डॉटचा उ आहे डॅशचा, मग देणार कसं. म्हणून लेखकांनी एक मधला मार्ग शोधलाय की डॉट पण द्यायचा नाही डॅश पण द्यायचा नाही. हे जे डॅश आहेत ह्या डॅश पासून लेखकांनी चिन्ह तयार केलेले आहेत. आयचं चिन्ह आहे असं, आऊचं चिन्ह आहे असं, ऑयचं चिन्ह आहे असं. दोन डॅश पासून तयार केलेले चिन्ह आहे ते. यू मात्र हाच यू आपण उलटा पकडू असं. याची प्लेस काय, हे आहे फर्स्ट प्लेसला ही वहीची रेषा अबोव द लाईन. हे आहे थर्ड प्लेसला म्हणून ऑन द लाईन काढतात.
हे आहे फर्स्ट प्लेसला अबोव दी लाईन, हे आहे थर्ड प्लेसला, परंतु हे ऑन दी लाईन काढतात. याची प्लेस लिहिते मी. फर्स्ट प्लेस नाही, प्लेस लिहितच नाही, फक्त फर्स्ट लिहित. याची आहे थर्ड, याची आहे परत फर्स्ट प्लेस, याची परत आहे थर्ड प्लेस. याला थोडक्यात ना लक्षात ठेवण्यासाठी स्वरच म्हणा. जसं डॉट आणि डॅश होते तसं आजपासून काय करायचं, ह्या चिन्हांचा वापर करायचा यांच्यासारखा. आयचं चिन्ह हे दिलं जाईल फर्स्ट प्लेसला, आऊचं चिन्ह हे दिलं जाईल थर्ड प्लेसला, ऑयचं चिन्ह हे दिलं जाईल परत फर्स्ट प्लेसला, यूचं चिन्ह हे दिलं जाईल थर्ड प्लेसला. यामध्ये सेकंड प्लेस नाही, हे की नाही, यामध्ये सेकंड प्लेस नाही. उलट आपलं एक काम वाचलं, दोनच प्लेस आहेत. म्हणून लक्षात कसं ठेवायचं, फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट प्लेसचे, थर्ड आणि फोर्थ थर्ड प्लेसचे, अशा पद्धतीने मी लक्षात ठेवू शकता. याचा वापर कसा करायचा आहे, बिलकुल स्वरासारखा. याला डिप्थॉंग म्हणणं थोडं साईडला ठेवा, वाटलंच याला स्वरच म्हणा शिकण्यासाठी. बिलकुल स्वरासारखा. फर्स्ट प्लेस जर असेल, आउटलाईन पण अबोव दी लाईन काढणार. हे चिन्ह कुठे देणार, अगदी टोकाजवळ, सेम यांच्यासारखा वापर करायचा. थर्ड प्लेस असेल, आउटलाईन कुठे काढणार, थर्ड प्लेसला थ्रू दी लाईन काढणार. हे चिन्ह कुठे देणार, शेवटच्या टोकाजवळ. एकतर फर्स्टला असेल किंवा थर्ड असेल, यामध्ये सेकंड प्लेस नाही. अशा पद्धतीचे हे आहे 4 डिप्थॉंग. याचा वापर बघू आपण. घ्या उदाहरण. पहिलं उदाहरण दिले टाय. पहिलं उदाहरण आहे टाय. उच्चार लिहिणं खूप महत्वाचं आहे. टाय लिहा किंवा टाई लिहा, दोन्हीचा उच्चार सारखाच. आता यामध्ये ना उच्चार शोधा तुम्ही. चारीपैकी कोणता उच्चार येतो, आय किंवा आई. जसा उच्चार आला त्या उच्चारामधून डिप्थॉंग शोधला आपण फर्स्ट वाला, मग लगेच टी कुठे काढणार आपण, अबोव दी लाईन काढणार आणि चिन्ह टोकाजवळ देणार. सेम स्वरासारखा याचा वापर. बघा, ही आपली वहीची रेषा. टाय किंवा टाई फर्स्ट प्लेसला आपण टी काढला, आयचं चिन्ह हे चिन्ह कुठे देणार, टोकाजवळ. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे काढते मी टाय. दुसरा शब्द घ्या तसाच, टाइम. टाई म्हणजेच आई, डिप्थॉंग आला, पुढे यम लागला, काही हरकत नाही. टी यम काढा फर्स्ट प्लेसला, कारण आईचं डिप्थॉंग फर्स्ट प्लेसचं आहे आणि आईचं चिन्ह बरोबर काय करा, टीला देऊन टाका. टाइम. अशा पद्धतीने. आता त्यानंतरचं उदाहरण आहे टॉय. TOY. उच्चार खूप महत्वाचा आहे. प्रत्येक शब्दाला तुम्हाला प्रॅक्टिस करताना हा उच्चार लिहिणं गरजेचं आहे. उच्चार लिहिल्याशिवाय तुम्ही आउटलाईन योग्य काढू शकत नाही. ठीक आहे. टॉय. याच्यामध्ये कोणता उच्चार आला, ऑय. ऑय म्हणजे फर्स्ट प्लेस, पण चिन्ह असं आहे का, नाही. चिन्हाचं तोंड डाव्या हाताला. हे बघा, याची दिशा अशी. आयच्या चिन्हाची दिशा वर, आऊच्या चिन्हाची दिशा खाली. ॲरो दाखवते मी वाटलंच तर. याची वरती, याची बरोबर खाली आणि याची दिशा आहे अशा पद्धतीने. यू वेगळाच आहे. आपला जो इंग्लिश मधला ओरिजिनल यू आहे त्याला उलट केलेलं आहे आणि छोटा आहे तो यू वेगळाच आहे. ठीक आहे. टॉय उच्चाराला ऑय, फर्स्ट प्लेस याची पण. ही वहीची रेषा, टी काढला फर्स्ट प्लेसला आणि द्या हे चिन्ह, हे चिन्ह. म्हणून टाय आणि टॉय मध्ये हा फरक आहे. त्यासाठी तुमचे उच्चार करण्याची पद्धती बरोबर पाहिजे. याआधी पण मी सांगितलेलं आहे की स्पेलिंग कडे बघून उच्चार नका करू, आउटलाईन कडे बघून उच्चार करा. बऱ्याचदा आपण स्पेलिंग पाहून उच्चार काहीतरी वेगळा करतो, पण आउटलाईन पाहिली तर काहीतरी वेगळा स्वर असतो. त्यासाठी उच्चार करेक्ट करा आणि उच्चाराशी वहीमध्ये लिहून घ्या. टॉय. त्यानंतर यापासून अजून दुसरा शब्द बनतो टॉईल. टॉईल. इथे पण ऑयचाच उच्चार आला. फर्स्ट प्लेस TL काढायचा आणि हे चिन्ह द्यायचं. टॉईल. चिन्ह चुकलं की संपलं. या ठिकाणी जर आयचं चिन्ह दिलं तर काय होईल, टाय होईल, है की नाही. किंवा या ठिकाणी जर ऑयचं चिन्ह दिलं तर हा टाय नसून टॉय होईल. हा फरक आहे. जसं आपण ए मधला फरक आहे तसंच इथे सुद्धा फरक आहे, सेम स्वरांसारखा. त्यानंतर आता याचं उदाहरण दिलेले पुस्तकामध्ये, सिक्वेन्सने दिलं नाही, अगोदर हे दिलं मग हे दिलं फर्स्ट प्लेसचे. आता थर्ड प्लेस कडे या. इथे रेषा उडते. ओके. काऊ. COW. उच्चार लिहून घ्या. काऊ मध्ये उच्चार काय झाला, आऊ झालं की नाही. आऊचं चिन्ह लक्षात घ्या आणि प्लेस लक्षात घ्या, बाकी काही लक्षात घेऊ नका. ही आपली वहीची रेषा.
प्लेस कोणती? थर्ड प्लेस आहे की आपण थर्ड प्लेसला काढतो का? नाही, ऑन दी लाईनच काढतो. हे ऑन दी लाईनच काढायचं आणि बस हे चिन्ह थर्ड प्लेसला देऊन टाका स्वरासारखं, अशा पद्धतीचं काऊ. पण ज्यावेळेस याला दुसरा एखादा कॉन्सोनंट जोडतो आपण त्यावेळेस काय होतं तुम्हाला माहितीये? किड शब्दामध्ये काय केलं आपण? ही वहीची रेषा के डी असं काढलं होतं. इथे पण तर तेच करावं लागतं. याला जर दुसरा कॉन्सोनंट जोडला गेला तर डी आपल्याला काय करावं लागतं? रेषेला छेदून काढावं लागतं. तसंच पुढचा शब्द आहे काउड, COWED. काउड. आता डी लागला. डी लागल्याच्या नंतर आपण काय करतो? कधी पण ही वहीची रेषा के असा काढतो, डी असा काढतो. आणि थर्ड प्लेसचा नियम काय? पहिल्या कॉन्सोनंटला थर्ड प्लेसचा ववेल आला तिथे न देता दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदर देतो आपण. म्हणून हा आऊचा डिप्थॉंग थर्ड प्लेसचा कुठे द्यायचा? डीच्या अगोदर. अगदी किड शब्दासारखं. किड, त्यानंतर मिल, पील, बिल हे शब्द आपले झालेले करून. बरोबर? यूचं उदाहरण घेऊ. ड्युटी. ड्युटी. डी. डी ला डिप्थॉंग कुठला आला? यू. त्याची प्लेस शोधायची. प्लेस कोणती? थर्ड. संपला विषय. ही वहीची रेषा. डी काढा थर्ड प्लेसला. काढलं. त्यानंतर त्याला टी जोडा, कंटिन्यू. आणि नियम तोच. कोणता? हा वाला. पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेसचा वोवेल त्याला न देता दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदर दिला जातो. डी ला डिप्थॉंग आला थर्ड प्लेसचा, मग हा इकडे द्यायचा का? असा ड्यू नाही, तो इकडे द्यायचा. ड्यू टी. समजला हा नियम? अगदी तोच. याला थोडक्यात डिप्थॉंग साईडला ठेवा, याला थोडक्यात ओवेल म्हणा, म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल. अशा पद्धतीने हे आहे यू. अजून एक उदाहरण घेऊ. म्यूल. सेम मिल शब्दासारखं. म्यूल. यमला काय लागला? यूचा डिप्थॉंग. प्लेस कोणती? थर्ड. ही वहीची रेषा. यम कुठे घेणार आपण? रेषेच्या खाली. सेम मिल शब्दासारखं. म्यूल. अशा पद्धतीने आय फर्स्ट प्लेस, आऊ थर्ड प्लेस, आय फर्स्ट प्लेस, यू थर्ड प्लेस, सेम यांचा स्वरांसारखा वापर होणार आहे. फक्त इथं महत्वाचं काय? तुम्ही उच्चार कसा करता आणि उच्चारातून कोणता तुम्हाला डिप्थॉंग ओळखता येतो. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, तुम्हाला पण पडलेला असेल, की आ आलाय तर मग आची प्लेस घ्यायची का? बरोबर पडला की नाही प्रश्न? माइक ऑन करून सांगा. आ आला तर आची प्लेस घ्यायची का? आला का प्रश्न? पडतो, सगळ्यांनाच पडतो. तर आची प्लेस घ्यायची नाही, कारण आपण एकट्या आचा विचार नाही करत. इथे एकट्या आचा विचार आपण करत नाही. आपल्याला दोन स्वर एकत्र केल्याच्या नंतर त्यातून जो उच्चार बाहेर पडतो त्याचा विचार करायचा आहे. तर दोन्हीचा मिळून उच्चार काय होतो? आऊ. म्हणून इथे आऊचा डिप्थॉंग वापरायचा. आपल्याला एक स्वर आचा नाही वापरायचा. हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलाय की आ आला तर आउटलाईन फर्स्ट प्लेसला का नाही घ्यायची? तर एकाचा विचार नाही करायचा, पूर्ण उच्चाराचा आपल्याला विचार करायचा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आता बघा पुढचा पाठ काय. हा जो आय आहे, हा आय तुम्ही जोडून पण काढू शकता जर तो अगोदर आला तर. त्याचं उदाहरण बघा. आयटम. आयटम. आय कधी आला? टीच्या अगोदर. प्लेस कोणती? फर्स्ट. तर हा तुम्ही असा जोडून काढू शकता. आयटम. त्यानंतर खूप सारे शब्द तुम्हाला मिळतील. आयडल. हे बघा आयडल. त्यानंतर आयव्ही, आईज आपले डोळे, बर्फ, आईस. अशा पद्धतीने जर अगोदर आय आला तर तुम्ही हा जोडू शकता. ठीक आहे, हे खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर भरपूर उदाहरण आहे. आईज आहे, आयर आहे. अभाव मध्ये काय झालंय आता बघा. आऊचा डिप्थॉंग सुद्धा तुम्ही शेवटी जोडू शकता, कारण याची प्लेस आहे थर्ड. याचं उदाहरण दिलेलं आहे. बाऊ, BOW. आऊचा डिप्थॉंग आला, प्लेस कोणती? थर्ड प्लेस. बी काढला आपण थर्ड प्लेसला. त्या अशा पद्धतीने चिन्ह. आता हात उचलून न देता तुम्ही जोडून काढू शकता. बाऊ अशा पद्धतीने, कारण इथे सुरुवातीला आहे, सुरुवातीला जोडलं, इथे शेवटी आहे, शेवटी पण तुम्ही जोडू शकता. त्याच पद्धतीने नाव शब्द आहे. नाव मध्ये काय बदल होतो लक्षपूर्वक बघा. यन काढला ऑन दी लाईन, कारण थर्ड प्लेसला आपण काढत नाही. आऊचं चिन्ह आपण असं देणार, त्यापेक्षा तुम्ही ना ते चिन्ह जोडा. यन काढा आणि एकच रेषा काढा. हे जे चिन्ह आहे ना हे,
पहिली रेषा काढू नका, यन काढा, एकच रेषा जोडा. का? इथे ऑटोमॅटिक चिन्ह तयार होतं. हे बघा, आऊचं चिन्ह ऑटोमॅटिक तयार होतं. म्हणून नाऊ शब्दाला पूर्ण असं 2 रेषा काढण्याची गरज नाही किंवा हात उचलून काढण्याची गरज नाही. यन काढा, एकच रेषा काढा, ऑटोमॅटिक नाऊ शब्द तयार होतो. त्यामध्ये डिप्थॉंग सुद्धा येऊन जातो. असं थोडासा चेंजेस आहे की काही जोडायचे, काही ठिकाणी नाही जोडायचे. नाय मध्ये पण तेच केलंय. आय हा शेवटी आलाय तर शेवटी जोडलेला आहे. त्यानंतर अहोव मध्ये पण तेच केलंय. आऊचा डिप्थॉंग शेवटी जोडलाय. ड्यू मध्ये आता बघा यूचं काय होतं. ड्यू शब्द आहे. नंतर मी सगळे शब्द बोर्डावर घेणार आहे. हे एकदा पुसणार आहे. हे पुसल्याच्या नंतर प्रत्येक शब्द बोर्डावर घेऊ आपण. सध्याला फक्त उदाहरण घ्या. ड्यू मध्ये काय झालं, डी ला यूचा डिप्थॉंग लागला, डी काढला. त्याला यू द्या थर्ड प्लेसला, तिकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताला. असं न करता तुम्ही डायरेक्ट असं जोडू शकता. डायरेक्ट तुम्ही यू जोडू शकता, कारण तो जोडला काय आणि तो डिजॉइन काढला काय त्याचा अर्थ तोच राहणार आहे, त्याची प्लेस पण तीच राहणार आहे. पण यू मध्ये थोडासा बदल काय होतो सांगते तुम्हाला. यू न हा सगळ्यांमध्ये वेगळा आहे. हे ना कोण आहे, हा कोण, हा कोण, हा पण कोण आहे, 2 रेषेपासून बनलेला हा गोलाकार आहे. तर हा स्पेशल आहे. स्पेशल असल्यामुळे ना हा जिकडे आउटलाईन जाईल तिकडे तुम्ही त्याचं तोंड करू शकता. व्हॅल्यू, क्यू, म्यू, न्यू अशा पद्धतीने त्याचं तोंड खाली घेतलं काय, बाजूला घेतलं काय, वरती घेतलं काय, तो यू यूच राहणार आहे. पण हे कधी, जर तो जोडून काढला तर. जर तो तुटक काढला म्यूल सारखा तर त्याची दिशा खालीच असणार आहे. तुटक काढला तर त्याची दिशा खालीच असणार आहे. जर तुम्ही जोडत असाल तो शेवटी येत असेल ड्यू सारखा, व्हॅल्यू सारखा, क्यू सारखा, म्यू आणि न्यू, तर तुम्ही तो जोडून काढताना त्याची दिशा जिकडे आउटलाईन जाईल तिकडे तुम्ही करू शकता. पण डिजॉइनची नाही. डिजॉइनची जी आहे तीच मूळ आउटलाईन तुम्हाला वापरावं लागेल, मूळ दिशा वापरावं लागेल. असं आहे हे डिप्थॉंग. ओवेल सारखे वापरायचे, जिथे पॉसिबल असेल तिथे जोडायचे, जिथे पॉसिबल नाही इथे नाही पॉसिबल, जोडता येत नाही जोडू नका. आता आपण काय करू, हे मोडू आणि प्रत्येक शब्द घेऊ लेसन खालचा. प्रत्येक मोडू का, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता एक 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 शब्द घेऊ आपण. हे पण मोडते, पण एवढी जागा लागणारच आहे आपल्याला. अजून 2 नियम बाकी आहेत. कोणता? एक आहे ट्रायफोन आणि एक आहे ॲब्रिव्हिएटेड वे. मोठा लेसन आहे हा शिकवायला, म्हणूनच त्याला स्पेशल टाइम काढलाय आज. एक एक शब्द घेऊ. मी शब्द नाही काढत, डायरेक्ट आउटलाईन करते. बघा, जॉईंट डिप्थॉंग 33 नंबरचा नियम आहे. आयटम, आयडल, आयव्ही असं सुरुवातीला जोडलाय. त्यानंतर आईस, त्यानंतर आईज, लाईट डार्कचा फरक आहे. आईस लाईट आहे, आईज हा डार्क आहे. त्यानंतर आयर, डाऊनवर्ड आरला जोडला तो. त्यानंतर यस सायलेंट असतो. आईल, हा इथे काय झालं बघा, नाव सारखं. हा आय आणि हा यल हा जर जोडायचा असेल तुम्हाला याची एक टिक काढावी लागेल आयच्या चिन्हाची, तेव्हा तो असा तयार होईल. का? इथे पण ऑटोमॅटिक आय तयार होतो. हे बघा, एक जरी टिक लावली तरी आयच्या चिन्हाची इकडची टिक गाळायची, एकच टिक लावायची, तेव्हा तो यलला आय जोडला जातो. समजलं? हा एक शब्द. आय एम सुद्धा तसंच. आय एम, हे आय, हे एम, हे दोन्ही जर एकत्र करायचं असेल, हा ओवेल पण गाळतो आपण आणि इकडची टिक पण गाळतो आपण, तेव्हा आय एम शब्द तयार होतो. शॉर्टकट. आता खरं तुमचं शॉर्ट हँड सुरू झालं, है की नाही? आता तुमचं शॉर्ट हँड सुरू झालं. आतापर्यंत तुम्ही काय शिकले? वॉवेल, कॉन्सोनंट, वॉवेल, कॉन्सोनंट, त्याच्या 3 प्लेस आणि त्याचे 12 वॉवेल. आता ह्या लेसन पासून तुमचं खरं शॉर्ट हँड चालू होतं. आय एम. आता बघा पुढचा शब्द नाय. हा आपण एन काढला फर्स्ट प्लेसला, ही वहीची रेषा. आय आपण इथे देणार. का बरं? आयची प्लेस आहे फर्स्ट प्लेस, आपण इथे देणार. पण हात उचलून मागे येऊन स्वर देण्यापेक्षा तुम्ही याला जॉईन करू शकता. का? ठीक आहे, तो थर्ड प्लेसचा नाही, पण त्याचा उच्चार तर यांच्या नंतर आहे ना. थर्ड प्लेसचा नाही तो मान्य आहे, फर्स्ट प्लेसचाच आहे, पण उच्चार कधी? नच्या नंतर आय, नाय, म्हणून तुम्ही तो शेवटी दिला काय आणि इथे दिला काय, उच्चार त्याच्या त्याच्या ठिकाणीच राहणार आहे, म्हणून तो जोडून देऊ शकता. नाय. नाऊ आता शिकलो आपण.
यन काढायचा, एकच टिक काढायची. हे झालं नाऊचं चिन्ह, तिथे ऑटोमॅटिक आऊचं चिन्ह काय होतं, तयार होतं. बाऊ शब्द, बी ला आऊचा डिप्थॉंग जोडला. अहाऊ. हा, इथे बऱ्याच जणांना काय वाटतं, थर्ड प्लेसचा आहे आऊ, मग फर्स्ट प्लेसला आउटलाईन का बरं, कोण सांगू शकेल, सांगा. अहाऊ. कारण अगोदर ॲचं ववेल आहे, इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अहाऊ. कारण नियम काय सांगतो, कुठलाही शब्द असो आपण प्राधान्य कशाला देतो, पहिल्या स्वराला. पहिला स्वर जो असेल त्या प्लेसला आपण ती आउटलाईन काढतो, म्हणून अहाऊ अशा पद्धतीने. त्यानंतर आहे ड्यू. ड्यू आता शिकलो आपण. मॅथ्यू नाव आहे हे. यू बघा, ज्या दिशेला आउटलाईन जाईल त्या दिशेला तुम्ही यूचं तोंड करू शकता. त्याची दिशा जोडून काढलं काय, नाही जोडलं काय, इथे सेमच आलेली योगायोगाने. इशू यस काढलाय, त्याला यू. याची अशी क्रॉस दिशा आहे बघा, थोडीशी यस सारखी, सरळ खाली येणार नाही. आऊल शब्द आहे. आता इथे बघा काय होतं, आऊल हा शब्द बऱ्याच जणांना पटकन नाही लक्षात येत. आऊचा डिप्थॉंग प्लेस कोणती, थर्ड. यल कुठे काढायचंय आपल्याला, थर्ड प्लेसला. इल सारखं, थोडक्यात इल शब्द शिकलो ना आपण, इल शब्द आऊल. मग आता आऊचा डिप्थॉंग कुठे देणार, यलच्या थर्ड प्लेसला, इथे देणार ना, इल सारखं. हे बघा इल, अगोदर आपण ई वाचत होतो, नंतर आपण यल वाचत होतो. इथे पण काय करायचंय, आधी आऊ वाचायचंय, मग आपल्याला यल वाचायचंय. पण हात उचलून देण्यापेक्षा, आणि तो आहे यलच्या अगोदर आहे, हे बघा तो आहे यलच्या अगोदर, म्हणून तुम्ही हा सुरुवातीला जोडून पण काढू शकता. अशा पद्धतीने आऊल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही, कारण कॉन्सोनंटच्या असं तो अगोदरच आलेला आहे, म्हणून तो अगोदर जोडून काढलेला इथे आऊल शब्द, प्लेस त्याची थर्ड. 34 मध्ये काय दिलंय बघा, द सेमी सर्कल रिप्रेझेंटिंग यू मे बी रिटर्न फॉर कन्व्हिनियन्स इन जॉईनिंग क्यू, आर्ग्यू, म्यू, न्यू, व्हॅल्यू. तेच मी आता सांगितलं की ज्या दिशेला आउटलाईन जाईल त्या दिशेला तुम्ही यूचा डिप्थॉंग जॉईन करू शकता. आर्ग्यू, क्यू घेतले आपण ते शब्द, आता रिपीट नाही लिहित मी. न्यू, म्यू अशा पद्धतीने. इथपर्यंत समजलं का, बोला. ठीक आहे, डन, समजलं. आता आपण जाऊ पुढच्या पॉइंट कडे. हे मोडते, समजायलाच पाहिजे, कारण खूप आपण स्टेप बाय स्टेप घेतोय, एक 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 नियम आणि प्रत्येक शब्द घेतोय आपण. लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं तर समजतं. ज्यांचं झालंय त्यांनाही फायदेशीर आहे, ज्यांना पुढे आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, आणि ज्यांचा आज लेसन आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे. बघा आता पुढचा पॉइंट आहे ट्रायफोन. आता हे डिप्थॉंग झाला. ट्रायफोन हा काय प्रकार आहे, ट्रायफोन नावात काय आहे, ट्राय. ट्राय म्हणजे तीन, फोन वॉवेल, ट्रायफोन तीन स्वर. बापरे, आता तर ऐकूनच असं टेन्शन आलं असेल की हे दोन स्वर शिकूनच आम्ही कंटाळलो. आधी 12 सिंगल सिंगल, त्यानंतर हे 4 आय नाऊ एन्जॉय म्युझिक असं लक्ष ठेवायचं, आय आऊ ऑय यू, हे झाले 2-2 स्वर. आता 3 काय प्रकार आहे, 3 प्रकार काहीही कठीण नाही, एवढंच लक्षात घ्यायचं. ट्रायफोन म्हणजे जे जे आपले डिप्थॉंग्स आहेत, मी चिन्ह काढते डायरेक्ट, इथेच काढते, आय आऊ ऑय यू, फर्स्ट प्लेस, थर्ड प्लेस, फर्स्ट प्लेस, थर्ड प्लेस, आय आऊ ऑय यू. याच्यानंतर जेव्हा जेव्हा सिंगल वॉवेल येईल, जेव्हा जेव्हा सिंगल वॉवेल येईल तेव्हा फक्त याला अशी एक टिक वाढवायची प्रत्येक चिन्हाला. मग तो डॉटवाला असेल किंवा तो डॅशवाला असेल, टिकच वाढवायची आपल्याला. म्हणून ट्रायफोन ची माहिती दिली, रूल दिलाय 35वा. अ स्मॉल टिक अटॅच्ड टू अ डिप्थॉंग साइन रिप्रेझेंट्स एनी वॉवेल इमिडिएटली फॉलोइंग द डिप्थॉंग. इमिडिएटली याच्यानंतर लगेच जर कंटिन्युअस वर आलेला असेल, डिप्थॉंग प्लस सिंगल वॉवेल मीन्स ट्रायफोन. डिप्थॉंगच्या नंतर जर सिंगल वॉवेल आलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, ट्रायफोन म्हणायचं. बरं, हा सिंगल वॉवेल कोणता, कोणताही 12 पैकी कोणताही, अ पण येईल, उ पण येईल, ए येईल, ॲ येईल, कुठलाही येईल. तो डॉटवाला असो किंवा तो डॅशवाला असो, आपल्याला एक टिक फक्त तिथे काय करायचं, एक्स्ट्रा लावायची. आणि दुसरी गोष्ट,
तो वॉवेल येतो ना एक सिंगल वॉवेल, त्याला जास्त व्हॅल्यू नसतं, बिलकुल त्याला व्हॅल्यू नसतं. तो कधी कधी उच्चारामध्ये असल्यासारखा पण असतो, कधी कधी तो उच्चारामध्ये नसल्यासारखा पण असतो, पण स्पेलिंग असते त्याची. उदाहरणार्थ बघा, एक शब्द पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. डायरी. डायरी मध्ये पहिले डिप्थॉंग शोधा, कोणता आला? डाय आला की नाही? डाय. डाय मध्ये कोणता आला? आय. राईट, आय आला. करेक्ट, आय आला. उरलं काय? त्या डायरी मधून डाय काढल्याच्या नंतर उरलं काय? उत्तर द्या. री उरलं. हा, बरेच जण उत्तर काय देतील माहिती का? डाय काढल्याच्या नंतर री उरलं म्हणतील बरेच जण. नाही, काय उरलं? अरी. ह्या एला कुठे सोडता? हा ए सुद्धा आपल्याला पकडावा लागेल आणि यालाच म्हणतात ट्रायफोन. डाय प्लस अ, हे मोडते. डाय प्लस अ. बघा, डिप्थॉंग प्लस एक सिंगल वॉवेल मिळून ह्या डिप्थॉंगच्या चिन्हालाच काय करायचं? एक टिक लावायची. आणि आउटलाईन कोणत्या प्लेसला येईल? आयच्या प्लेसला येईल. जी आयचा उच्चार आहे किंवा जी आयची प्लेस आहे त्या ठिकाणी ही आउटलाईन येईल. मग डायरीची आउटलाईन कशी काढणार? वहीची रेषा डी आर फर्स्ट प्लेसला. का? आयचं चिन्ह किंवा आयचा ववेल डिप्थॉंग आपण कुठे देतो? फर्स्ट प्लेसला. आणि द्या हे चिन्ह ट्रायफोनचं. अशा पद्धतीने डिप्थॉंग असतो, त्याच्या पुढे एक सिंगल वॉवेल येतो आणि तो वॉवेलचा जास्त स्पष्ट उच्चार होत नाही. बघा बरं, डायरी म्हणताना कुठं होतो स्पष्ट उच्चार? स्पेलिंग कडे पाहिलं तर कळतं की अरे नाही, एक वोवेल आहे तिथे अ आहे, पण डायरी मध्ये इतका काही त्या अचा उच्चार स्पष्टपणे होत नाही, म्हणून तिथे ट्रायफोनचा असा वापर करायचा. दुसरा शब्द आहे लॉयल. लॉयल, लॉय कोणता आला उच्चार? ऑय. ऑय, करेक्ट. प्लस पुढे काय आला? अ. हे बघा, अ आला इथे सुद्धा, अल. लॉयल. इथे सुद्धा तेच झालं. डिप्थॉंग प्लस सिंगल वॉवेल मीन्स ट्रायफोन. आता याची प्लेस, ऑयची प्लेस पण योगायोगाने फर्स्ट आहे, म्हणून आपण एल. एल कुठे काढणार? फर्स्ट प्लेसला काढणार. एल एल कुठे काढणार आपण? फर्स्ट प्लेसला. ऑयचं चिन्ह तर अगोदर द्या आणि त्याला एक टिक वाढवा. अशा पद्धतीने हा झाला लॉयल शब्द. त्यानंतर पुढचा शब्द आहे टॉवल. आपण याला टॉवेल म्हणतो, पण तसं नाही, याचा उच्चार आहे टाऊ अ ल. आऊ डिप्थॉंग आला आणि पुढे काय झालं? सिंगल वॉवेल आला. इथे पण ट्रायफोन तयार झाला. आऊ डिप्थॉंगची प्लेस कोणती? थर्ड प्लेस, म्हणून टीएल कुठे काढणार आपण? थर्ड प्लेसला. आणि थर्ड प्लेस आपल्याला काय सांगते? की पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेस वॉवेल त्याला न देता दुसऱ्या कॉन्सोनंटच्या आपण अगोदर देतो, म्हणजे इथे तिथे ट्रायफोनचं चिन्ह द्यायचं, टाऊ अल. अशा पद्धतीने. त्यानंतर ॲटेन्युएट. ॲटेन्युएट, एन टी, ॲटे, न्यूएट. न्यूएट इथे उच्चार लिहू का? तुम्हाला उच्चार लिहिणं कंपल्सरी. ॲटेन्युएट. ट्रायफोन कुठे आला लक्षात यायला पाहिजे. न्यू इथे आला यू आणि त्याच्या पुढे कंटिन्यू आला ए. यू ए, हा यू चा डिप्थॉंग आणि हा ट्रायफोन त्याला. ॲटेन्युएट अशा पद्धतीने. त्यानंतरचा शब्द आहे ॲन्युइटी. याचा उच्चार लिहा, ॲन्युइटी. इथपर्यंत दिसतंय का? इथपर्यंत लिहिलेलं दिसतंय? ठीक आहे. ॲन्युइटी. यूच्या नंतर ई आला बघा. ॲन्युइटी. न्यूइटी. यांच्या नंतर यू म्हणजे टीच्या अगोदर यू, ॲन्युइटी अशा पद्धतीने. त्यानंतरचा शब्द आहे रायोट. काय काढलं मी? सॉरी, आर काढायचं होतं ना. रायोट. बरेच जण याला वेगवेगळं वाचतील, रिओट वाचतील. रिओट. मी सुद्धा सुरुवातीला रिओटच वाचलं होतं, पण ज्यावेळेस आउटलाईन पाहिली, आयचा डिप्थॉंग दिसला राय, है की नाही? आयचा डिप्थॉंग राय, रायवोट अशा पद्धतीने त्याचा उच्चार होईल. म्हणून बऱ्याचदा मी सांगते, स्पेलिंग कडे पाहून उच्चार न करता आउटलाईन पाहून उच्चार करा आणि तिथून शिका तो उच्चार काय ते. आपल्याला येत नाहीत उच्चार,
तर आपण आउटलाईन पाहून उच्चार करायचे. रायवट, इथे पण तेच. राईट, हे का नाही, राईटची आउटलाईन काढायची आणि जेव्हा त्याला ट्रायफोन देतात तेव्हा तो झाला रायवट. अशा पद्धतीने बघा, एक टिक किती महत्वाची. ही जर टिक नाही दिली तर तुम्ही याचं ट्रान्सलेशन काय करणार, राईट. पण हा जर दिला तर तुम्ही काय करणार, रे हा शब्द राईट नाही, हा शब्द रायवट आहे. अशा पद्धतीने हे एक टिकला सुद्धा खूप महत्व आहे. दुसरा शब्द आहे इंजेन्युअस. इंजेन्युअस, न्यूअस, न्यूअस, इथे आला ट्रायफोन. यू अधिक अ, यू अधिक अ, इथे आला ट्रायफोन. यू ऑलरेडी डिप्थॉंग आहे, त्याच्यापुढे सिंगल वॉवेल. इंजेन्युअस थर्ड प्लेस आहे कारण ई आलाय बघा, ई. इंजेन्युअस, यांच्या नंतर यू म्हणजे इथे थर्ड प्लेसला इंजेन्युअस. अशा पद्धतीने हे आहे ट्रायफोन. ट्रायफोनचं काय टेन्शन नाही घ्यायचं. ट्रायफोन म्हणजे काय, पहिले तर डिप्थॉंग ओळखायचा. डिप्थॉंग ओळखल्याच्या नंतर त्याच्या पुढे येणारा सिंगल वॉवेल ओळखायचा आणि कोणताही सिंगल वॉवेल असो, डॉटवाला असो, डॅशवाला असो, 12 पैकी कुठलाही असो, आपल्याला छोटीशी टिक जोडायची. हे कशासाठी महत्वाचं आहे माहितीये, कशासाठी बरं, हे ट्रायफोन देणं कशासाठी कंपल्सरी आहे सांगा, तुमची स्पेलिंग करेक्ट यावी. ज्यावेळेस तुम्ही हे पाहून ट्रान्सलेशन कराल त्यावेळेस तुमची स्पेलिंग बरोबर यावी, त्याच्यासाठी. नाही तिथं नाही तिथं राईट पण होतं, नाही की नाही. उच्चार करेक्ट करणं म्हणजे तुमचं ट्रान्सलेशन करेक्ट येणं. त्यानंतरचा पॉइंट आहे ॲब्रिव्हिएटेड वे. म्हणजे काय, ॲब्रिव्हिएट म्हणजे काय सांगा बरं, अर्ध करणे, हाफ करणे, शॉर्ट करणे. ॲब्रिव्हिएट म्हणतो आपण त्याला. व ची आउटलाईन आपण अशी काढतो वेची. आता आजपासून याला पण अर्ध करायचे. अर्ध कसं करणार, तर याची ही रेषा काढून टाकणार, फक्त त्याचं सेमी सर्कल ठेवणार. सेमी सर्कलच वापरायचे, पण ते कुठे, कधी, का वापरायचे, तर के गे यम आर च्या अगोदर जेव्हा जेव्हा डब्ल्यू येईल तेव्हा तेव्हा ते पूर्ण न काढता त्याचं सेमी सर्कल वापरायचं आणि ते राईट मोशननी. म्हणजे कसं, हे पहा, असं केला, असं गेला, असं यमला, असं, याला राईट सेमी सर्कल म्हणतो आपण. असं राईट मोशन, उजव्या हाताकडे आपला हात जातो. आणि आरला असं, आर दोन्ही पण, आर पण आला आणि रे पण आला, याला म्हणतो आपण डब्ल्यूचं सेमी सर्कल किंवा वेचं सेमी सर्कलचा वापर फक्त आणि फक्त या चारच कॉन्सोनंटला करतात. के गे यम आर. आर कोणते, तर दोन्ही पण. त्यांच्या अगोदर जर डब्ल्यू आलेला असेल तरच. पण कधी, यांच्या अगोदर स्वर नसेल तर. उदाहरणार्थ वेग, वेग डब्ल्यूच्या आधी स्वर आहे का, कुठलाही स्वर नाही, डायरेक्ट डब्ल्यू पासून आउटलाईन सुरू झाली त्यावेळेसच तुम्ही हे सेमी सर्कल वापरायचे. वेग. अवेक आलं तर आला का, डब्ल्यूच्या अगोदर स्वर आला, आता नाही वापरायचा. आता आपली पूर्ण आउटलाईन काढायची जुन्या पद्धतीची, जी सुरुवातीपासून आपण शिकलो. अवेक ही, बघा नियम लिहून घ्या. डब्ल्यू सेमी सर्कल चार कॉन्सोनंटला वापरतात. के गे यम आर च्या अगोदर जर डब्ल्यू आला तर सेमी सर्कल वापरतात, पण कधी त्याच्या अगोदर वॉवेल नसेल तर. वॉवेल आला तर पुन्हा फुल स्टॉप मध्ये आउटलाईन काढायची. हा नियम का शिकायचा, थोडक्यात आर सारखा, जी एक्सरसाइज नंबर तुम्ही 13-14 केली त्यासारखा, की आपण हा आर कधी घ्यायचो बरं, याच्या अगोदर वॉवेल असेल तर, हे की नाही. अरब हा वॉवेल आपण दिला होता का, नाही, पण आपल्याला माहित होतं. डाऊनवर्ड आर का बरं घेतला, त्याच्या अगोदर वॉवेल आहे म्हणून घेतलं होतं. आपण याला रॉब वाचत नव्हतो, रब वाचत नव्हतो, याला अरबच वाचत होतो, कारण की याच्या अगोदर वॉवेल असतो. दिला नाही तरी पण तिथे असतो, हे आपल्याला माहित आहे. म्हणून तसं इथे हा वॉवेल तुम्ही देणार नाही. अवेकचा हा वॉवेल तुम्हाला द्यायला टाइम पण भेटणार नाही, स्पीड मध्ये तुम्ही देणारही नाही, तरी पण तुम्ही याला वेग वाचणार नाही. तरी पण तुम्ही याला वेग वाचू शकत नाही, कारण तुम्हाला माहित आहे वेग शब्द असतं तर नक्कीच सेमी सर्कल वापरलं असतं. इथं पूर्ण व काढलं याचा अर्थ त्याच्या अगोदर काहीतरी पण वॉवेल आहे. हे वॉवेल मधला फरक कळण्यासाठी आपल्याला हे नियम शिकायचे असतात. नाहीतर आपण असं काढलं असतं ना, वेग पण असंच काढलं असतं, अवेग पण तसंच काढलं असतं. पण स्पीड मध्ये हे डॉट डॅश द्यायला कोणाकडे वेळ आहे, वेळ नाही. म्हणून विदाऊट वॉवेल करेक्ट आउटलाईन ओळखता येण्यासाठी आपल्याला हे नियम शिकावे लागतात. अजून एक शब्द घेऊ आपण तसाच. हा शब्द काय होतो, वेअर. हा या नियमानुसार आरच्या अगोदर डब्ल्यू आहे, डब्ल्यूचं सेमी सर्कल वापरा. वेअर
याच्या अगोदर जर वॉवेल आला अवेअर, आता मात्र पूर्ण आउटलाईन काढा. अवेअर, पूर्ण वरचा अवेअर. अशा पद्धतीने हा लेसन आहे. अजून एक उदाहरण दिलंय त्यांनी, आवक पण दिलाय, AWOKE, अवेअर पण आहेच आहे, आवक पण दिलेला आहे. तर असं आहे ॲब्रिव्हिएटेड वे. KGMR पाठ करा. KGMR च्या अगोदर जर डब्ल्यू आलेलं असेल तर डब्ल्यूचं सेमी सर्कल वापरा, ते पण कधी त्याच्या आधी वॉवेल नसेल तर. एका विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, की डब्ल्यू सेमी सर्कल शिकला त्या दिवशी सगळ्याच व्यंजनाला लावत होतं, सगळ्याच कॉन्सोनंटला. तसं नाही, फक्त KGMR लाच ते काय करायचे, लावायचे. म्हणून लेखकांनी वरती शब्द दिलेले आहेत बघा, वेक, विग, WIG, उमॅनिश, वेअर, आणि हा शब्द आहे व्हेरी, WARY, व्हेरी. एक्झाम्पल मध्येच दिलेले, वेक, विग, उमॅनिश, वेअर आणि व्हेरी. अशा पद्धतीने हा आहे लेसन. याच्यामध्ये आपण शिकलो 3 पार्ट, डिप्थॉंग, ट्रायफोन आणि W सेमी सर्कल ॲब्रिव्हिएटेड वे. ठीक आहे, समजला? समजला का? काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, ठीक आहे, छान. आता याचा अभ्यास करा कंटिन्यू. ठीक आहे, थांबू इथे.